नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 599च्या आतल्या काही साड्या दाखवल्या होत्या आणि त्याच्यात मी तुम्हाला असं सांगितलं होतं की त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 साड्या दाखवल्या होत्या आणि त्याच्या पुढचा मी एक व्हिडिओ अजून घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये उरलेल्या 4 साड्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो आज तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे घेऊन आलेली आहे आणि हा असणार आहे पार्ट 2 त्या व्हिडिओचा जो आपण कंटिन्यू करतो आहे. आणि पुढच्या जे 4 साड्या आहेत त्या मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे, कारण जसजशा साड्या मला रिसीव्ह होतात तसं मी तुमच्याबरोबर ते व्हिडिओमध्ये शेअर करते. जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा. लाईक तर तुम्ही अजिबातच करत नाही, म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही असं म्हणायला पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. HYPE हाईप असं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये असं स्वाईप केलं की त्याच्यामध्ये हाईप लिहिलेलं असेल तर त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओला जास्तीत जास्त पॉईंट्स मिळतील. सो पहिली मी तुमच्याबरोबर जी साडी शेअर करते ती तुम्ही बघू शकता. ही अशा प्रकारे आहे, सॅटिन फॅब्रिकमध्ये आहे ही आणि ह्याच्यावरती तुम्हाला ही अशा प्रकारे त्यांनी एम्बेलिशमेंट दिलेली आहे आणि ह्याला पण रिव्ह्यूज रेटिंग्स खूप छान दिलेले होते. सो तुम्हाला दाखवते मी की साडी कशा प्रकारे असणार आहे, जेणेकरून तुम्हालाही घ्यायला त्याची मदत होऊ शकते. आणि माझ्या व्हिडिओचा मेन हेतू हाच असतो की ज्या पण अफोर्डेबल रेंजमधल्या वस्तू किंवा काही पण आपण जे परचेस करतो, जे प्रोडक्ट असतात ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मिळावं, घर बसल्या तुम्हाला त्याची माहिती मिळावी आणि उगाच तुमचे पैसे फुकट जाऊ नये. जर ती वस्तू चांगली असेल तर तुम्ही डेफिनेटली ती खरेदी करू शकता आणि जर चांगली नसेल तर तुम्ही त्याच्या वाटेला न गेलेलं चांगलं. तो इथे तुम्ही बघू शकता, ही आहे इकडे कटवर्कमध्ये इथे बॉर्डर मिळते तुम्हाला आणि हे पूर्ण ह्याच्यावरती सगळं एम्बेलिशमेंट दिलेलं आहे आणि तशाच प्रकारे पदराच्या तिन्ही बाजूला तुम्हाला ते एम्बेलिशमेंट मिळत आहे आणि मध्ये मध्ये पदराच्या अशा प्रकारे तुम्हाला हे असं पूर्ण एम्बेलिशमेंट वर्क त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारे. आणि थोडासा एक असा पिंकिश कलर आहे ह्या साडीचा. तर छान आहे ह्या साडीचा आणि सॅटिन फॅब्रिक असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे सॅटिनचं फॅब्रिक पण किती छान मस्त सॉफ्ट असतं एकदम आणि तुम्ही इझिली ती ड्रेप करू शकता, कॅरी करू शकता. प्रकारे हा पूर्ण पदराचा पोर्शन असणार आहे आणि जसं की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं तर इकडे पण तुम्ही बघू शकता कटवर्क असल्यामुळे इथे हा भाग थोडासा राहतो आणि पुढून मग तुमची सेम तशीच साडी असणार आहे आणि फक्त त्याच्या लोअर पोर्शनला अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण एम्बेलिशमेंट याच्यामध्ये मिळणार आहे. साडीचं फॅब्रिक ठीक आहे. सो अशा प्रकारे आहे ही साडी आणि पूर्ण ही साडी अशाच प्रकारे आहे आणि साडीच्या शेवटी इकडे ही जी तुम्हाला तशीच जी एम्बेलिशमेंटची बॉर्डर दिलेली आहे ती ॲक्च्युली आहे ते तुमचं ब्लाऊज पीस. सो अशा प्रकारे आहे ही साडी. अशा प्रकारे ही साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि सॅटिन फॅब्रिकमध्ये आहे. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर लुक वाईज ही साडी छान आहे आणि ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये ठीक आहे. ही साडी एकदम खूप छान प्रीमियम क्वालिटीची किंवा एकदम चांगल्या क्वालिटीची असं मी नाही म्हणू शकत. की तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या चॉईसवरती ते डिपेंड करतं. सो नेक्स्ट मी तुमच्याबरोबर जी साडी शेअर करते ती छान मस्त शिफॉन ब्रासो ह्याच्यामध्ये ही साडी आहे आणि ब्रासो तर तुम्हाला माहिती आहे, ह्या शिफॉन ब्रासो हे सध्या ह्या प्रकारच्या साड्या खूप जास्त बघायला मिळतात आणि आपल्या घरात काही असे छोटे मोठे कार्यक्रम असतील तर त्याच्यासाठी किंवा डेली वेअरमध्ये ज्या बायका साड्या नेसतात त्यांच्यासाठी, बाहेर जाण्यासाठी ह्या साड्या खूप मस्त असतात. इकडे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला ही अशी बॉर्डर दिलेली आहे आणि पदराच्या तिन्ही बाजूला तशीच बॉर्डर आहे आणि स्टार्ट टू एंड ही अशीच तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये डिझाईन मिळते. हे काही फॉईल प्रिंट वगैरे नाही आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण हे जे ब्रासोचं फॅब्रिक कसं असतं तुम्हाला तर माहितीच असेल. तर पूर्ण हे अशा प्रकारे ह्याच्यावरती डिझाईन आहे. खूप मस्त आहे ही साडी आणि शिफॉन फॅब्रिक असल्यामुळे तर ड्रेपिंगला आणि कॅरी करायला खूपच इझी आहे. ही साडीची जी डिझाईन आहे ती दिलेली आहे आणि थ्रू आउट द साडी तुम्हाला ही अशीच मिळणार आहे. वेगळा पदर वगैरे असा नाही आहे, फक्त पदराला ही तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे. त्याच्या पुढे मग साडी ही अशीच असणार आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. कलर पण खूप मस्त आहे आणि मग इथे शेवटी एकदम सिंपल प्लेन असा नेव्ही ब्लू कलरमध्ये त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि त्याला ही अशा प्रकारे फक्त बॉर्डर तुम्हाला दिलेली आहे. पण ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे तो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो कपडा असतो तो विरला जातो. सो तुम्ही बेटर ह्याचं ब्लाऊज न शिवलेलंच बरं. तर ह्याच्यावरती कुठलंही साधं दुसरा ब्ल्यू कलरमध्ये तुम्ही डेफिनेटली ब्लाऊज घालू शकता. साडी खूप मस्त आहे. सो डेफिनेटली तुम्ही ती घेऊ शकता.
नेक्स्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते ती सुंदर अशी बांधणीची साडी आहे आणि अशा प्रकारच्या साड्या सुद्धा मिशोवरती मी खूप बघितल्या होत्या. सो अशा प्रकारची डिझाईन मला पण घ्यायची होती. सो आय थॉट की तुमच्याबरोबर ही शेअर करावी जेणेकरून तुम्हाला ही मदत होईल घेण्यासाठी. सो इकडे तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे त्यांनी छान मस्त बॉर्डर दिलेली आहे आणि सिक्वेन वर्क आहे ह्याच्यावरती आणि मध्ये जर तुम्ही बघितलं तर नॉर्मल प्रिंट आहे आणि त्याच्यावरती हे जे मध्ये मध्ये तुम्हाला दिसते गोल्डन कलरमध्ये तर ती त्यांनी फॉईल प्रिंट दिलेली आहे. बट असं म्हणजे पडणारी फॉईल प्रिंट वगैरे अशी नाही आहे. सो अशा प्रकारे ह्याची डिझाईन मेन म्हणजे खूप सुंदर दिलेली आहे. जी बांधणीची डिझाईन दिलेली आहे ना सो ही खूप मस्त दिसते. साडी थोडी वेगळ्या टाईपमध्ये आहे ही. सो अशा प्रकारे आणि पदराला तुम्हाला हे इकडे दोन साईडला हे अशा प्रकारे त्यांनी टॅसेस दिलेले आहेत. सो हा पूर्ण असणार आहे तुमचा पदराचा पोर्शन आणि मग पुढे तुमची साडी ही अशा प्रकारे असणार आहे आणि जसं की बॉटमला तुम्हाला माहिती आहे की पूर्ण तशीच सेम जी बॉर्डर आहे ती कंटिन्यू राहणार. सो अशा प्रकारे ही साडी आहे. त्याच्यामध्ये वेगळे रंग सुद्धा आहेत. मी पिंक कलरची साडी माझ्यासाठी मागवली होती. सो अशा प्रकारे ही साडी असणार आहे. ठीक आहे. आणि मग शेवटी इकडे हा तुम्हाला त्यांनी ब्लाऊज पीस जो दिलेला आहे तो अशा प्रकारे दिलाय म्हणजे थोडासा डिझायनर दिलेला आहे त्यांनी. सो इथे तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे त्यांनी डिझाईन दिलेली आहे फॅब्रिकवरती. सो तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग ह्याचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता. हा जो पोर्शन आहे तो तुम्ही नेकसाठी देऊ शकता आणि इकडे दोन साईडला जे तुम्हाला दिसतंय ना हा इकडून जो पोर्शन आहे हा तुमचा स्लीव्हसाठी येईल. मला माहिती आहे बांधणी ही नेहमीच फॅशनमध्ये ट्रेंडमध्ये असते, कधीच आउट ऑफ फॅशन किंवा ट्रेंड जात नाही. सो अशा प्रकारची डिझाईन बांधणीची तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही ह्या साडीबरोबर जाऊ शकता. नेक्स्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते ती साडी तुम्ही बघू शकता. ही छान मस्त अशी गोल्डन बेज जो रंग असतो त्याच्यामध्ये ही साडी आहे. ह्याला सुद्धा खूप मस्त रेटिंग आणि रिव्ह्यू दिलेले होते आणि ह्याला तुम्ही बघू शकता छान मस्त सिक्वेन्सची पूर्ण इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरी त्यांनी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरती पण तुम्हाला छान मस्त असे कटवर्कमध्ये ही पूर्ण सिक्वेन्स बॉर्डर मिळते आणि साडीच्या मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर हे पूर्ण तुम्हाला अशी जे गोल्डन जरी असते त्याचे पूर्ण हे असे स्ट्रिप दिलेले आहेत आणि एकदम छान मस्त एक सिल्की असं मटेरियल आहे आणि त्याला छान मस्त एक शीन आहे, थोडी चमक आहे. सो अशा प्रकारे असणार आहे ही साडी आणि हा पूर्ण तुमचा पदराचा पोर्शन आहे. पदराला ही ऍक्च्युली ही बॉर्डर तुम्हाला मिळते. मग त्याच्या पुढे साडी तुमची ही अशाच प्रकारे असणार आहे आणि मग त्याच्या पुढे त्यांनी अशा प्रकारे बांधणी प्रिंटमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस दिलेला आहे. तशी मगाशी मी तुम्हाला जी साडी दाखवली होती तशाच डिझाईनमध्ये हे ब्लाऊज पीस त्यांनी ह्याच्यासोबत तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. सो डेफिनेटली तुम्ही जर हे स्टिच करून ह्याच्याबरोबर घातलं तर खूप सुंदर दिसेल ही साडी. म्हणजे हा जो साडीचा टोन आहे हा गोल्डन बेज जो रंग असतो तो तर तुम्हाला माहिती आहे की किती ट्रेंडी रंग आहे. हा रंगासोबत रेड, मरून, वाईन असे जे थोडेसे ब्राईट बोल्ड कलर्स असतात ते ह्या रंगाबरोबर खूप खुलून दिसतात, सुंदर दिसतात एकदम. सो डेफिनेटली ही साडी तर एकदम मस्त आहे. अशा प्रकारे ह्या 4 साड्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत, कशा मला रिसीव्ह झालेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सो आता तुमच्यावरती डिपेंड करते. तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे त्याच्यावर जाऊन तुमच्यासाठी खरेदी नक्कीच करू शकता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.